पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची कॉम्रेड अडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्वीकारले विविध कामगारांच्या मागण्यांचं निवेदन। सोलापुरातील हातमाग कामगारांना संक्रांतीला 15,000 रुपये उत्सव भत्ता देण्यासंबंधी शासन निर्णय झाला होता, परंतु सदर शासन निर्णयात सोलापूर विभागासाठी घोंगडी वर्गात समावेश केल्याने उत्सव भत्त्यापासून वंचित राहिले। याकरता शासन निर्णयात दुरुस्तीसह शासन निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले। तसेच सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन बाबतच्या मागणीच्या विषयी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न निकाली लावण्याची मागणी केली। स्वर्गीय करण मेहत्रे यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या मोची समाजातील 250 जणांवर 353 कलमान्वये गुन्हे दाखल केले। सदर गुन्हे मागे घेण्यासंबंधी वेळोवेळी अडम मास्तर यांनी पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे। याबाबत तातडीने निर्णय घेण्याची विनंती पालकमंत्री यांच्याकडे केली। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी वरील सर्व मागण्यांच्या निवेदनावर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। 19 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या सोलापुरातील 30,000 असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरांचा नियोजित हस्तांतरण सोहळा संपन्न होणार असून त्या अनुषंगाने आज सकाळी 8:30 वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। यावेळी कामगारांनी चंद्रकांत दादा पाटील यांना औक्षण केलं व जोरदार स्वागत केले। अडम मास्तर यांच्या परिवाराकडून जय्यत स्वागत व सत्कार करण्यात आला। यावेळी अडम यांच्या कुटुंबियांसोबत मनमुराद गप्पा गोष्टी व आदरातिथ्य पार पडला। यावेळी कामिनीताई अडम, डॉक्टर किरण अडम, कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, युसुफ शेख मेजर, नशिमा शेख, शेवंताबाई देशमुख, सुनंदा बल्ला, कुरमय्या मेहत्रे, व्यंकटेश कोंगारी, मुरलीधर सुंचू, अब्राहम कुमार, तौफिक शेख, व्यंकटेश मादगुंडी, राजू काकी, वीरेंद्र पद्मा, श्रीनिवास मेहत्रे, ॲडव्होकेट अनिल वासम, दाऊद शेख, नरेश दोगाणे, गजेंद्र दंडी, विल्यम ससाने, बापू साबळे, मोहन कोक्कुल, विक्रम कलबुर्गी, पांडुरंग मेहत्रे, नरसिंग मेहत्रे, हसन शेख, अप्पाशाह चांगले, रफिक काजी, अकील शेख, आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी, वाशिम देशमुख, श्याम अडम, सुरेश बागलकोटे, लक्ष्मीनारायण जोरीगल आदींची उपस्थिती होती। $353 गुन्हे 90 मजुरावर झाले, जे निर्दोष आहे। आमचं म्हणणं इन्क्वायरी करून 353 काढा, बाकी काय लावायचं। मुख्यमंत्री साहेबांनी लेटर दिलेलं आहे मागे घ्या म्हणून। सीपीएन डीएसपी लेवल सुपूर्द झालेलं आहे। सीपी लेवल भेटवलं टाइम बॉन्ड कमिटी असते वरती। सीपीने कलेक्टर, सीपी आणि न्यायाधीश असं बार बार रिपोर्ट करत असतो आणि सुनील वनवंतरावांच्या दृष्टीने वर